शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व आणि पश्चिम भागाला कायमस्वरूपी जोडण्यासाठी सुमारे 8.5 कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग तसंच सेवा रस्ता बांधण्यात येणार आहे। शनिवारी या कामाचं भूमिपूजन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती। शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक तसंच अभ्यागत असे सुमारे 2 ते 3 हजार व्यक्तींची मुख्य रस्त्यावरून दररोज ये-जा असते। विद्यापीठाला विभागणारा हा रस्ता द्रुतगतीचा असल्यामुळे पुणे-बेंगलोर एक्सप्रेसवेवरून कोल्हापूर शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या जलदगती वाहनांच्या सातत्यानं वाढत्या वर्दळीमुळे विद्यापीठाच्या पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्गासाठी हा रस्ता असुरक्षित बनलाय। या पार्श्वभूमीवर हा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार असून यामुळे अपघात कमी होण्यास तसंच वाहतूक कोंडी रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा नामदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली। यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंह जाधव यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते।